लोकसभेसाठी जी यादी जाहीर झाली त्यातली काही महत्त्वाची नावं बघूयात। वाराणसीमधनं नरेंद्र मोदी यांच्यासाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे। ते याच मतदारसंघामधनं सध्या संसदेमध्ये खासदार आहेत। गांधीनगरमधून अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांची उमेदवारी जाहीर झाली। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान विदिशामधून मध्य प्रदेशमधल्या विदिशामधून उमेदवार असतील भाजपचे। स्मृती इराणी अमेठीमधून पुन्हा एकदा भाजपच्या उमेदवार आहेत। गुनामधून ज्योतिरादित्य सिंधिया हे आता भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढतील, तर मथुरामधून हेमा मालिनी या उमेदवार असतील भाजपच्या। लखनौमधून राजनाथ सिंग यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोटामधून राजस्थानच्या कोटा शहरामधून उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर महाराष्ट्रामधील काँग्रेसचे माजी नेते जे आता भाजपमध्ये गेलेले आहेत त्या कृपाशंकर सिंग यांना जौनपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। 195 उमेदवारांची यादी भाजपने आज जाहीर केली आहे। त्या यादीमधली ही काही महत्त्वाची नावं होती। केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावांचा या यादीमध्ये समावेश आहे। गुजरातमधल्या गांधीनगरमधून अमित शहा हे निवडणूक लढतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसीमधून निवडणूक लढतील। महाराष्ट्रामधल्या एकाही जागेवरचा उमेदवार भाजपने घोषित केलेला नाहीये, पण देशातल्या जवळपास 16 राज्यांमधल्या 145 उमेदवारांची पहिली यादी आज भाजपने घोषित केली। लोकसभा निवडणुका 2024 ची केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आणि या निवडणुकांच्या तारखा अजूनही घोषित झालेल्या नाहीयेत, पण भाजपने एक पाऊल पुढे टाकत आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।